आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेऊन त्या परमेश्वराला उंचवणार आहोत, म्हणून सर्वजण या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. गीत क्रमांक 49 विजय तुतारी फुंकी नमी. गीत क्रमांक 49 विजय तुतारी फुंकी नमी. विजय तुतारी फुंकी नमी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. बल माझे प्रभु स्तोत्र विषय तो मजला प्रभुने तारियले. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. आजी माझा देव दयाचे स्तोत्र गीत मी गाईन. आजी माझा देव दयाचे स्तोत्र गीत मी गाईन. आजी माझा देव पिताचा त्याचा महिमा वर्णीन. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. वीररणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. वीररणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. पारोचे रथ त्याची सेना सागरात तो बुडवितसे. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. सेनापती पारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. सेनापती पारोचे निवडक लाल समुद्री बुडविले. जलाशयाने गिळले त्यांना भाषाणा समजली गेले. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. हात प्रतापी उजवा प्रभूचा पराक्रमाला गाजवितो. विमोळ करीतो वैरांचा तो, विजय गीत मे तव गातो. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गायन मी. गीत प्रभूचे गायन मी, गीत
प्रभूचे गायन मी. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 58 गाणं करा जय गाणं करा. गीत क्रमांक 58 गाणं करा जय गाणं करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. प्रभूचा महिमा निगतरा प्रभू प्रशंसा नित्य करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. कृष्णामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. पूजसे दाविदाचा राजा तो इस्रायलचा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजा मोठी राजा गीत राजा. येशू राजा प्रभु राजा मोठी राजा गीत राजा. प्रभु दे गौरव गान करा प्रभु जनित सन्मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेचा सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेचा सागरा. पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला. भोवरी तो अवतरला भोवरी तो अवतरला. कृषी मरोणी प्राण दिदला कृषी मरोणी प्राण दिदला. तारियले तो जगताला मानवाचा उद्धारा. प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा. प्रभु दयेचा सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हादारिले रक्ताने आम्हादारिले रक्ताने. राज मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेचा सागरा मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेचा सागरा मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. हो लेंगे हम
यीशु के संग बोलेंगे हम, यीशु के संग। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है। जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए। अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है। जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति हो पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति हो पाए। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है। जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा। बोलेंगे हम यीशु के संग, बोलेंगे हम यीशु के संग। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है। जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए। अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है। जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति हो पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति हो पाए। जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है। जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा। बोलेंगे हम यीशु के संग, बोलेंगे हम यीशु के संग। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम। धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 149, येशू नाम में उद्धार। गीत क्रमांक 149, येशू नाम में उद्धार। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। तब यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। राजाओं का राजा यीशु, हालेलुया। राजाओं का राजा यीशु, हालेलुया। वो प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया। वो प्रभुओं का प्रभु यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। चंगा करने वाला यीशु, हालेलुया। चंगा करने वाला यीशु, हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु, हालेलुया। शांति का है मार्ग यीशु, हालेलुया। शांति का है मार्ग यीशु, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया। प्रभु यीशु नाम में अनंत जीवन, हालेलुया।
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वजण आपल्या जागेवर उभे राहा. हालेलुया 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 हालेलुया. देवाचा महिमा वर्णावा, त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची ऋषी करीतो. पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची ऋषी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला चालवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला चालवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो, सुंदर डोंगरावरून नेतो. मंजुळ जराचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ जराचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो, मार्गात रक्षण आमचे करतो. सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो. सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला,
दिला येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणाचा आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढ रे हिरव्या कुरणाचा आम्हाला चारितो हिरव्या कुरणाचा आम्हाला चारितो हिरव्या कुरणाचा आम्हाला चारितो हालेलुया 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 ख्रिस्त राजाचे सुवार्ता या जगात सांगाल गा हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का घ्या विना हाती टाळ मृदुंगा आडवा प्रेमे हो निदंगा घ्या विना हाती टाळ मृदुंगा आडवा प्रेमे हो निदंगा त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनिता बालका हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे येतात जो करी साधा ये धावणे वेदनी हात संकटे येतात जो करी साधा ये धावणे वेदनी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का विली प्रीती त्यागुणे प्राण जिंकले वेगे मृत्यू सैताना दाविली प्रीती त्यागुणे प्राण जिंकले वेगे मृत्यू सैताना तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती आराधना घेणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया.
होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देण्यापूर्वी, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यापूर्वी आपलं हृदय साफ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल, द्वेष असेल तर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. तुमची पापं त्या प्रभूसमोर कबूल करा. पापांचा पश्चाताप करा आणि प्रभूजवळ क्षमा मागा. होय प्रभू येशू, तू तुझ्या पवित्र रक्ताने पुन्हा एकदा आम्हाला साफ केलंस, तू आम्हाला स्वच्छ केलंस, म्हणून आम्ही हृदयातून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला खरा बाप आहे. हा, प्रभू. तो आपला सनातन पिता आहे आणि तो आपली खरी काळजी पाहतो. धन्यवाद. पहा, रात्रभर त्याने तुम्हाला चांगली झोप दिली हा, प्रभू. आणि त्याने त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून आजच्या एक क्षणापर्यंत आपलं रक्षण केलं, म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा स्तुती की करा. आजचा हा दिवस त्याने आपल्याला दाखवला आणि आज त्याच्या पवित्र उपस्थितीत त्याने तुम्हाला आणलं. धन्यवाद. आज तुम्ही इथे तुमच्या बुद्धीने, तुमच्या ताकदीने पोहोचू शकले नाही, तर ही केवळ आणि केवळ त्या परमेश्वराची कृपा आहे. त्याने तुम्हाला त्याच्या उपस्थितीत आणलं, म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या या कृपेसाठी हृदयातून त्याची प्रशंसा करा. प्रशंसा. मोठ्याने टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. धन्यवाद. तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद, तुझ्या उपस्थितीसाठी तुला धन्यवाद. धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला तुला धन्यवाद, तुला तुला धन्यवाद. धन्यवाद. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ तो येशू देव युगायुग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया.
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, हृदयातून परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो सामर्थ्याने, दयेने, करुणेने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. तो बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. होय प्रभू. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झालं. धन्यवाद. पहा, त्याने आपल्यासाठी हे आकाश आणि जमीन निर्माण केली. दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य आणि रात्रीसाठी त्याने चंद्र ताऱ्यांची निर्मिती केली. त्यानेच आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली. त्याने आपल्यासाठी नदी नाले निर्माण केले. हा प्रभू. आपल्यासाठी विशाल समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, जीवजंतू निर्माण केले. धन्यवाद. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याची स्तुती करा, स्तुती करतो त्याची प्रभू. प्रशंसा करा. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे, झुडपे, फळे, फुले निर्माण केली. हा प्रभू. त्यांनी ही संपूर्ण सृष्टी विविध रंगांनी भरली आहे. धन्यवाद. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रेमाची, त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत आहे. होय प्रभू. म्हणून अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, गौरव. कारण या सृष्टीद्वारे तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देत आहे. हा. म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्याने या सृष्टीची निर्मिती केवळ शब्दाद्वारे केली, परंतु त्याने आपल्याला त्याच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. होय प्रभू. त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं, आजच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवलं आणि त्यानेच आपल्याला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. म्हणून अंतकरणातून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याची स्तुती करा, स्तुती करा. त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. आहा ला 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 ला. आहा ला 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 ला. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं. ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं.
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, हृदयातून परमेश्वर पित्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्याने आपल्याला अंधारातून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलं. होय प्रभू. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण अंधारात होतो. आपण स्वतःचं ओझं स्वतः वाहत होतो. आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारची आशा नव्हती, परंतु परमेश्वराने आपल्यावर दया केली, त्याने आपल्यावर कृपा केली आणि त्याने आपलं जीवन बदललं, हा प्रभू. त्याने आपलं जीवन आनंदित केलं. म्हणून हृदयातून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. प्रभू येशूची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपल्याला त्याने सत्याचा मार्ग दाखवला आणि सत्याच्या मार्गाने तोच आपला हात धरून आपल्याला चालवत आहे. होय प्रभू. म्हणून हृदयातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला बरं करतो. जेव्हा आपण दुःखात संकटात असतो तेव्हा आपले स्वतःचे लोक आपल्याला सोडून देतात, परंतु तो आपल्याला कधीच सोडत नाही. तो आपला त्याग कधीच करत नाही, तर सदैव आपल्याला सहाय्य करायला तो तयार असतो. हा प्रभू. म्हणून हृदयातून परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्याच्या एवढी काळजी आपली कोणीच कधीच घेऊ शकत नाही. त्याच्या एवढं प्रेम आपल्यावर कुणीच कधीच करू शकत नाही. म्हणून हृदयातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या दयेसाठी, त्याने आपल्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत त्या प्रत्येक उपकारांची आठवण करून अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. करुण स्तुती
होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आत्म्याने त्या प्रभूच्या क्रुसासमोर या आणि आठवण करा प्रभू येशूने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. आठवण करा त्याचं ते दुःख सहन. आपण आपल्या शरीराने पापं केली, आपण वाईट वागतो, परंतु त्या सर्व पापांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असूनसुद्धा आपल्यासाठी किती लीन आणि नम्र झाला. होय प्रभू. आपल्यासाठी त्याने भयानक चापकांचा मार सहन केला. आपल्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र रक्त वाहिलं. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपली पापं धुतली गेली. त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं आणि आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. आठवण करा त्याने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं. हां प्रभू. त्या दुष्टाच्या गुलामगिरीपासून प्रभू येशूने आपल्याला सोडवलं. अनंत काळच्या नाशापासून त्याने आपल्याला वाचवलं. होय, त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं. होय प्रभू. म्हणून हृदयातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या बलिदानासाठी, त्याच्या या महान उपकारासाठी अंतःकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करतो. हृदयाने त्याची प्रशंसा करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या उपकारासाठी, तुझ्या बलिदानासाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, लेकर दिया आकाश. आया मसीहा जगत में, पाप का करने खून की धारा बहती सुई से, जिसमें तुले सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रही आधार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. होसाना ला 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 ला. हालेलुया में ग्रहण करो तुम आज प्रभु को, प्रेम की बहती हाथ. उसको बना लो सेवनहार, नाम लगा लो मार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. होसाना ला 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 ला. हालेलुया में वापस आता मेरा प्रभु भी ले जाएगा साथ. आशा तेरी अब तो यही है, चला तू मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया. होसाना ला 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 ला. हालेलुया में, हालेलुया में, हालेलुया में. आता आपण त्या प्रभूची आराधना करूया. तुम्ही गुडघ्यांवर या आणि आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने
उंच करून आत्म्याने त्याची आराधना करा. पहा, तो पवित्र पवित्र परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, जो युगानुयुगाचा राजा आहे, ज्याचं राज्य युगानुयुग टिकणारं राज्य आहे. त्या परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा, ज्याने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, जो तुमचा आणि माझा निर्माणकर्ता पालनकर्ता आहे. त्या परमेश्वराची आराधना करा, आत्म्याने त्याची उपासना करा. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. यीशु मेरे नाम मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. यीशु मेरे नाम मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. पावन आत्मा मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पावन आत्मा मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तेरी आराधना, तेरी स्तुति. तेरी आराधना, तेरी स्तुति. देख, पहा, प्रभू येशूने त्याचं रक्त आपल्यासाठी वाहिलं, आपल्यासाठी त्याने स्वदेहाचं बलिदान केलं. परंतु मरणातून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू उत्सुक आहे.
म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, कारण तो आपला खरा सहाय्यक आहे. आणि जे कोणी त्याच्याकडे मागतात त्यांना तो विशेष करून पवित्र आत्मा देतो. म्हणून आपली हृदय उघडा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात, बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भर प्रभू. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 9 आणि 10. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 9 आणि 10 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की त्याच्याद्वारे आपणास
जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे आणि यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आहे यासाठी की आपल्याला जीवन प्राप्त व्हावं. याचा अर्थ देवाचा पुत्र या जगात येईपर्यंत मानवाकडे खरं जीवन नव्हतं. देवाने त्याच्या पुत्राला यासाठी पाठवलं की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं आणि यावरून देवाचं प्रेम उघड झालं, प्रकट झालं. देव आपल्यावर केवढं प्रेम करतो हे जगाला दिसलं. वचन पुढे म्हणतं, प्रीती म्हणावी तर हीच की आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपल्या पापांचं प्रायश्चित्त व्हावं म्हणून स्वपुत्राला दिलं. प्रेम हेच आहे की आपण देवावर प्रेम केलं असं नाही, तर देवाने आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्या पापांचं प्रायश्चित्त व्हावं. आपली पापं कोणीतरी उचलावीत, आपल्या पापाचा दंड कोणीतरी घेऊन आपल्याला सुटका द्यावी म्हणून देवाने त्याच्या पुत्राला या जगात पाठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2-3 दिवसापूर्वीच जगभरामध्ये ख्रिसमस साजरा झाला आहे. हा प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून आठवण केली जाते. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानव रूप घेऊन या जगामध्ये आला आणि तो या जगात का आला, कशासाठी आला, या वचनात असं म्हटलं आहे, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं. मी तुम्हाला म्हटलं याचा अर्थ असा आहे, येशू या जगात येण्याच्या आधी माणसांकडे खरं जीवन नव्हतं. आपण जीवन बघतो, लोकांना जगताना बघतो, परंतु हे खरं जीवन नाही आहे. ज्या जीवनामध्ये खरा आनंद नाही आहे, ज्या जीवनामध्ये खरी शांती नाही आहे, ते कसलं जीवन आहे? तुमच्यापैकी किती लोकांच्या जीवनामध्ये देवाने असं काही काम केलेलं आहे की तुम्ही पूर्वी खूप दुःखात होतात, आज तुमच्या जीवनात शांती आहे. तुम्ही खूप त्रासात होतात, आज तुमच्या हृदयात फार मोठा विश्वास आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, देव तुमची प्रार्थना ऐकतो, देव तुम्हाला उत्तर देतो, देव तुम्हाला बरं करतो, तुमचे प्रश्न सोडवतो, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचे दरवाजे उघडतो. जेव्हा तुम्ही मागच्या जीवनाचा विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं माझं पूर्वीचं जीवन कसं चाललं होतं आणि आता कसं आहे. हालेलुया, हालेलुया. एका बंधूने साक्ष दिली होती की त्यांचा काही व्यवसाय आहे, तो व्यवसाय करूनसुद्धा त्यांना पैसे पुरत नव्हते. व्यवसाय पण होता आणि दुसरा पण काही कमाईचा मार्ग होता. मला वाटते त्यांचं घर की दुकान काही भाड्याने दिलेलं होतं आणि पैसे पुरत नव्हते. हातात काहीच टिकत नव्हतं. एक मोबाईलसुद्धा त्यांना घेता येत नव्हता, अशी अवस्था होती. प्रभूमध्ये आल्यानंतर आता त्यांना भरपूर आशीर्वाद मिळाले. ते म्हणतात आता पैसा टिकतो, मोबाईल घेतला, फ्रीज घेतला आणि घरात सगळ्या सुखसुविधा आल्या. आधी पण तेच काम करत होते, आता पण तेच काम करत आहेत. पण आधीच्या जीवनात आशीर्वाद नव्हते. जुन्या करारामध्ये एक वचन आहे, मजूर मजुरीने पैसा मिळवतो आणि जणू काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो, खालून सगळं पडून जातं. आम्ही घाम गाळतो, पैसा मिळवतो आणि भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. ती पिशवी कधी भरतच नाही. भोग पडलेली पिशवी भरू शकते का सांगा? मानवी जीवनाला भोकं पडलेली आहेत. म्हणजे काय? आम्ही कमावतो ते कुठे जातं आम्हालाच कळत नाही. किती पैसा कुठे व्यर्थ गोष्टीमध्ये जातो. तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी किती जण औषधासाठी म्हणजे डॉक्टरला पैसे देण्यासाठी किंवा भगत मांत्रिकाला पैसे देण्यासाठी शेतात मजुरी करतात?
किंवा कंपनीमध्ये राबतात किंवा काही व्यवसाय करतात, जो काही उद्योगधंदा आपण करतो आपल्या पोटासाठी करतो, खाण्यासाठी, कपड्यासाठी, घरासाठी आणि इतर गरजांसाठी करतो, परंतु हे आमचे पैसे जातात कुठे? उपचारावर, इलाजावर आणि इतर अनेक व्यर्थ गोष्टीवर पैसे जातात. म्हणून बायबल म्हणतं की मजूर मजुरीने पैसा मिळवतो आणि जणू काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो, ती पिशवी कधीच भरत नाही. लोक म्हणतात आम्ही घर बांधण्यासाठी 10 वर्षे प्रयत्न केला, पैसे जमलेच नाहीत. प्रभूकडे आलो आणि असे आशीर्वाद मिळाले की 1 वर्षाच्या आत सुंदर घर बनून तयार झालं. अर्थ काय? अर्थ हाच आहे, पूर्वी तुमच्याकडे जीवन नव्हतं आणि आत्ता तुम्हाला येशूच्या द्वारे देवाने खरं जीवन दिलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. एका बंधूने सुंदर साक्ष दिली. त्यांचा लॉटरी विकण्याचा व्यवसाय होता. त्याने सांगितलं की हा व्यवसाय करून मला महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये कमाई व्हायची. पण जेव्हा मी एवढे कमवत होतो तेव्हा माझं घर भाड्याने होतं, दुकान भाड्याने होतं, स्वतःची गाडी नव्हती, स्वतःचं काहीच नव्हतं. घर नाही, दुकान नाही, साधी एक गाडी नाही, साधी एक मोटरसायकल नाही, काही नव्हतं. महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये लॉटरीच्या दुकानातून कमवत होतो, पण स्वतःचं काहीच नव्हतं, कारण हातात पैसेच टिकत नव्हते. प्रभूमध्ये आल्यानंतर देवाचे आशीर्वाद आले. त्याला कळलं की हा लॉटरी विकण्याचा व्यवसायच मला बंद केला पाहिजे, कारण ह्याने मी लोकांची फसवणूक करतो आणि फसवणूक करून मी पैसे मिळवू नयेत, त्यावर आशीर्वाद येणार नाहीत. बराच काळ त्याने विचार केला की हे दुकान बंद करून मी करायचं काय, कारण मला दुसरं काही जमत नाही. तर हे दुकान बंद केलं तर माझं घर चालेल कसं, आणि कुठे नोकरी करायला म्हणावी तर 10-15 हजार पगार मिळतील. आत्ता माझं 60,000 महिना भागत नाही, तर 15,000 महिना कसा भागेल? पण शेवटी त्याने निर्णय घेतला. जेव्हा माणूस चांगला निर्णय घेतो आणि त्या चांगल्या निर्णयासाठी पाऊल उचलतो तेव्हा जग त्याच्या विरोधात असतं, पण स्वर्गाची ताकद त्याच्या बाजूला असते. जग त्याला साथ देत नाही, पण सगळा स्वर्ग त्याच्या सोबत असतो. त्याने निर्णय घेतला, रिक्षा चालवायला शिकला आणि मी रिक्षा चालवेन. दुकान बंद करून टाकलं आणि रिक्षा चालवायला लागला. महिन्याला 15-20 हजार रुपये कमाई व्हायला लागली. आणि मग काही काळाने त्याने येऊन साक्ष दिली, आज माझ्याकडे स्वतःचं मोठं घर आहे, माझ्याकडे गाडी आहे आणि माझ्याकडे जेवढं काही आहे जे पूर्वी मी भाड्याने वापरत होतो आज माझ्याकडे स्वतःचं आहे. पूर्वी मी महिन्याला 60,000 कमवत होतो तरी माझ्याकडे स्वतःचं काहीच नव्हतं. आज मी महिन्याला 15,000 ते 20,000 कमावतो, पण माझ्याकडे सगळंच आहे. अगदी स्वतःचं मोठं घर पण मी बांधलेलं आहे. देवाने माझ्या जीवनावर मोठे आशीर्वाद पाठवले. हालेलुया, 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 हालेलुया. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे पैसा नाही आहे. जीवन म्हणजे सोनं रूपं नाही आहे. जीवन म्हणजे घर बंगला गाडी नाही आहे. जीवन म्हणजे हसत राहणं. जीवन म्हणजे हृदयात आनंद असणं. जीवन म्हणजे शांतीत असणं. गडगंज संपत्ती आहे पण हृदयात शांती नाही आहे, फायदा काय? मोठी प्रॉपर्टी जमा केलेली आहे पण चांगलं हसता येत नाही आहे, फायदा काय? कितीतरी श्रीमंत लोक आहेत, नवरा बायकोंचं तुटलेलं आहे किंवा एकत्र घरात राहतात पण एकमेकांशी बोलत नाहीत. ब्रदर नेहमी एक उदाहरण द्यायचे, भारी कारमधून नवरा बायको आणि मुलं चाललेली आहेत. नवरा गाडी चालवतोय, बायको बाजूला बसलेली आहे, एकमेकांशी बोलत नाही आहेत. पॉश आलिशान कार आहे, भारी महागडी कार आहे. नवरा गाडी चालवतोय, बायको बाजूला बसली, मागे मुलं आहेत. नवरा बायकोंचं भांडण आहे, दोघं एकमेकांशी प्रेमाने बोलत नाही आहेत. बाजूने सायकलवरून एक माणूस जातोय, साधा गरीब माणूस सायकल चालवतोय. त्याच्या मागे बायको बसली आहे, छोटं मूल पुढे बसवलं आहे. दोघं हसतायत आणि हसत हसत गोष्टी करून चाललेले आहेत. ब्रदर म्हणायचे, जीवन या कारमध्ये नाही आहे, जीवन ते सायकलवर बसले आहेत ना त्यांच्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना वाटतं एकदा माझा मोठा बंगला झाला ना की मला मोठं सुख मिळेल. काही आईवडील म्हणतात आमची मुलं खूप शिकली ना की आम्हाला मोठं सुख मिळेल.
आम्ही खूप गणितं करतो, पण आमची सगळी गणितं चुकतात. कारण खरं जीवन पैशामध्ये नाही आहे, खरं जीवन मोठ्या बंगल्यात नाही आहे, खरं जीवन सोन्यामध्ये नाही आहे. खरं जीवन देवाकडे आहे आणि ते देवाकडून आम्हाला प्राप्त होतं. तुमच्याकडे चांगलं मोठं घर नसताना पण तुम्ही आनंदी मनाने हसू शकता आणि रात्री शांतपणे झोप घेऊ शकता. गोळीची गरज लागणार नाही. जर तुमच्याकडे जीवन आहे, देवाकडून आलेलं जीवन तुमच्याकडे आहे, तर तुम्ही हसत राहाल, तुम्ही हसणार. जेवायला काय खाल्लं? डाळ भात, मटण मिळालं नाही, पण तुम्ही हसणार, कारण तुमच्याकडे जीवन आहे. हालेलुया. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त गव्हाणीत जन्माला आला. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, जीवनदाता परमेश्वर, अगम्य अविनाशी देव, सदाजीवी परमेश्वर. त्याला काय उपमा वापराव्यात सांगा? बायबल म्हणतं स्वर्ग त्याचं राजासन आहे, पृथ्वी त्याचं पदासन आहे. केवढा महान आहे सांगा. स्वर्गात तो बसलेला आहे, पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. विराट परमेश्वर, अगम्य आणि अविनाशी. अगम्य आपल्या बुद्धीला कधीच समजणार नाही, कधीच कळणार नाही. त्याचं सामर्थ्य, त्याचं वैभव केवढं मोठं आहे. बायबल म्हणतं स्वर्गामध्ये सूर्याचं तेज नाही आहे, चंद्राचं तेज नाही आहे. देव जो राजासनावर बसलेला आहे त्याच्यातून प्रकाश निघतोय आणि त्या प्रकाशाने स्वर्ग भरलेला आहे. तो देव कसा आहे सांगा? ज्याच्या अंगातून प्रकाश निघतोय आणि त्या प्रकाशाने तो अफाट स्वर्ग भरलेला आहे. तो देव कसा असेल सांगा? आणि तो देव मानव बनून जेव्हा जगात आला तेव्हा त्याने गव्हाणीमध्ये जन्म घेतला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने स्वतःला पूर्ण रिकामं केलं. 33.5 वर्षे तो मानव रूपात या जगात राहिला. इस्रायल देशामध्ये त्याने जन्म घेतला आणि त्या ठिकाणी गावागावात, नगरात फिरून लोकांना बरं केलं. अशुद्धात्मे काढून टाकले, सैतानाच्या बंधनातून लोकांची सुटका केली. त्यांना देवाचा मार्ग शिकवला, देवाचा मार्ग दाखवला. पश्चाताप करणाऱ्या प्रत्येक पाप्याला त्याने क्षमा दिली आणि सरते शेवटी मानवजातीच्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. कारण तो यासाठीच या जगात आला होता. त्याच्याद्वारे माणसाला जीवन मिळावं म्हणून तो या जगात आला होता. जीवन, आपल्याला जीवन मिळावं म्हणून त्याने स्वतःचं जीवन समर्पित केलं. पण तो देव आहे म्हणून त्याला मरणाच्या अधीन राहणं शक्य नव्हतं. तो देव आहे म्हणून त्याला कायमचं मरणं शक्य नव्हतं. आणि त्यातही तो मरणावर विजय मिळवून उठणं गरजेचंच होतं, कारण मरण हा माणसाच्या पापांचा अंतिम शाप आहे. त्याने बाकीचे सगळे शाप दुःख भोगत भोगत घेतले आणि हा मरणाचा शाप पण त्याने घेतला. पण तो जर त्या स्थितीत राहिला असता तर आपण म्हणालो असतो त्याला पण तो शाप लागला. पण त्याला शाप लागला नाही, त्याला शाप तोडायचा होता. म्हणून मरणावर विजय मिळवून 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने सांगितलं, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही पण जिवंत राहाल. घाबरू नका, मी मरणाला हरवलं आहे. मृत्यू हा अंतिम शत्रू आहे, शेवटचा शत्रू. येशूने त्या शेवटच्या शत्रूला पण हरवलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, घाबरू नका, मी जसा कायमचा जगतोय तसे तुम्ही पण कायमचे जगणार आहात. त्याने आपल्याला जीवन दिलं. म्हणजे काय दिलं? जगात खरा आनंद दिला, खरी शांती दिली. आणि त्याने आपल्याला जीवन दिलं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच मरणार नाही, तर सर्व काळ जिवंत राहणार आहे. येशूवर विश्वास ठेवून गेल्या हजारो वर्षात जेवढे लोक मरण पावलेले आहेत ते जगासाठी मेले, पण ते मेले नाही आहेत, ते देवाबरोबर जिवंत आहेत. कारण येशू बोलला होता, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. येशूवर विश्वास ठेवून किती लोक मरण पावले. ते मरतात म्हणजे काय होतं? त्यांची शरीरं मरतात. आणि शरीर तर मरायलाच पाहिजे, कारण हे शरीर देवाने मातीतून बनवलं आहे. या मातीच्या शरीरात आपल्याला कायमचं राहता येणार नाही.
मातीचं शरीर घेऊन आपण अनंत काळ राहू शकत नाही. हे शरीर थकतं, आजारी होतं, म्हातारं होतं. त्यामुळे या शरीरात आपल्याला कायमचं राहता येणार नाही. एखादा तरुण म्हणेल मला कायमचं असं राहायचं आहे, पण जो जख्ख म्हातारा झालेला आहे, ज्याच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे, कानाने ऐकायला येत नाही, कमरेतून वाकला आहे, चालायला दुसऱ्याचा हात धरायला लागतो, तोंडामध्ये एक दात शिल्लक राहिलेला नाही, काय खातो त्याची चव त्याला कळत नाही आहे, अशा एका वृद्ध माणसाला जाऊन विचारा, तुला या शरीरामध्ये कायमचं राहायचं आहे का? तुला या शरीरात कायमचं राहायचं आहे का? डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, खातो काय त्याची चव कळत नाही, कमरेतून शरीर वाकलं आहे, उठायला होत नाही, चालायला होत नाही. ते तुम्हाला खात्रीने सांगतील मला याच्यातून सुटायचं आहे, मला यातून सुटायचं आहे. आणि खरं आहे, हा मानवी देह कष्टमय आहे, दुःखमय आहे. असता असता कंबर दुखायला लागते, असता असता डोकं दुखायला लागतं. ताप कुणाला सांगून येतो का सांगा? आम्ही म्हणतो अचानक ताप भरला, अचानक डोकं दुखायला लागलं, अचानक काही झालं. हे कशाला होतं? सगळं शरीराला होतं. हे सगळे त्रास शरीराला होतात. पौल म्हणतो मी किती कष्टी माणूस आहे, माझा हा देह कष्टमय आहे. म्हणून हा देह नष्ट होऊन आम्हाला नवीन देह म्हणजे स्वर्गीय देह प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेवून जेवढे लोक मरतात, खरं तर ते मरत नाही आहेत, ते मरणाच्या दरवाजातून अनंत जीवनामध्ये प्रवेश करतात. त्यांच्या शरीराची इथे माती होते, त्यांना स्वर्गीय शरीर प्राप्त होतील आणि ते सगळे देवाबरोबर सर्व काळ जिवंत आहेत. कारण येशूने सांगितलंच होतं मी जिवंत आहे, म्हणून तुम्ही सुद्धा जिवंत राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बायबलमध्ये वाचतो की ज्यावेळेला येशू आपल्या 3 शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला होता, त्या ठिकाणी त्याचं रूप बदललं आणि 2 माणसं त्या ठिकाणी अवतरली. ही 2 माणसं कोण होती? ही जुन्या करारातली नीतिमान माणसं होती. नीतिमान माणसं, त्यांना मरून पुष्कळ वर्ष झाली होती. शेकडो की हजारो वर्षापूर्वी ते मरण पावले होते. आणि पेत्र, याकोब आणि योहान यांनी बघितलं, मोशे याला मरून हजारो वर्षे झाली आहेत, तो तिकडे आलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही माणसं मेली नाही आहेत, ही देवाबरोबर जिवंत आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवलं यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावं. जी लोक खाणं पिणं मौज मजा आणि पापामध्ये आपलं जीवन घालवतात, त्यांचं जीवन संपणार आहे. म्हणजे ते अनंत काळासाठी नरकात जाणार आहेत. त्यांच्या नजरेला प्रकाश दिसणार नाही, त्यांच्या नजरेला देव दिसणार नाही, त्यांच्या नजरेला आनंद सुख समाधान पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणजे ते चाललेत मरणाच्या रस्त्यावर आणि सर्व काळच्या मृत्यूला ते व्यंगेत घेत आहेत. हे जीवन नाही आहे. जगामध्ये जे खाणं पिणं करून पापात आपलं जीवन घालवत आहेत, त्यांच्याकडे जीवन नाही आहे, ते खरं तर मरत आहेत. आणि आपण पण पूर्वी मेलोच होतो, पापामध्ये मेलो होतो. परंतु येशू ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केलं, आपल्या पापांची क्षमा केली आणि आपल्याला उठवलं. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्त या जगात येण्याच्या आधी सबंध जग पापाने भरलं होतं. पापामुळे माणूस सैतानाचा गुलाम झाला होता. त्याचं पृथ्वीवरील सगळं जीवन शापित झालं होतं. दुःख, कष्ट, आजार, निराशा, भांडणं या सगळ्यांनी मानवी जीवन भरून गेलं होतं. पृथ्वीवर माणूस नरक भोगत होता, म्हणजे मेल्यासारखा चालला होता, मेल्यासारखं त्याचं जीवन भरत होतं आणि शेवटी तो नरकाच्या अग्नीमध्ये पडत होता. देवाने माणसाची दयनीय अवस्था पाहिली आणि माणसाला वाचवण्यासाठी आणि खरं जीवन देण्यासाठी देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, म्हणजे प्रकाशातून निघालेला प्रकाश आहे, ज्याने मानव रूप धारण केलं. परमेश्वर 2 नाही आहेत, देव 2 नाही आहेत, देव एकच आहे. येशू ख्रिस्त हा प्रकाशातून निघालेला प्रकाश आहे, ज्याने मानव रूप धारण केलं आणि तो मानवाच्या तारणासाठी, मानवाला जीवन देण्यासाठी या जगात आला. वचन म्हणतं प्रेम हेच आहे की आपण त्याच्यावर प्रेम केलं असं नाही, त्याने आपल्यावर प्रेम केलं.
देवाने आपल्यावर पहिलं प्रेम केलं, आपण देवावर पहिलं प्रेम केलं असं नाही. हालेलुया, हालेलुया. आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्याला काय काय देत असतात, भेटवस्तू. कोणी घड्याळ देतं, कोणी मोबाईल देतं, कोणी पैसे देतं, कोणी आणखी काही मदत करतं. देवाने आपल्याला काय दिलं? देवाने आपल्यासाठी हे जग निर्माण केलं, देवाने आपल्याला हे शरीर दिलं आणि शेवटी देवाने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला. म्हणून देवाची प्रीती, देवाचं प्रेम सगळ्यात मोठं आहे. देवाची प्रीती सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. येशू ख्रिस्त त्याने आपल्यासाठी दिला, आपल्या पापांचं प्रायश्चित्त होण्यासाठी. येशूने आपली पापं घेतली आणि क्रूसावर बलिदान केलं. म्हणून जगातल्या प्रत्येक पाप्याला आशा आहे की जर मी येशूचा स्वीकार केला आणि आपल्या पापांचा पश्चाताप केला तर देव मला पापांची क्षमा करणार, पापाच्या बंधनातून मी मुक्त होणार, सैतानाच्या हातातून माझी सुटका होणार. या जगात राहून मी देवाचा मुलगा, देवाची मुलगी बनणार आणि म्हणून देवाचे आशीर्वाद माझ्या जीवनावर येत राहणार. आणि हे जीवन संपलं म्हणजे मी देवाच्या घरात स्वर्गात प्रवेश करणार आणि अनंत काळ युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप वर्षापूर्वी आलेली एक सुंदर साक्ष आहे. एका माणसाने साक्ष दिली. ते महाराष्ट्रातले एका दूरच्या जिल्ह्यातून आले होते. त्यांच्या डोक्यावर कर्ज झालं होतं, फार कर्ज, आणि एवढं कर्ज की त्यामुळे त्यांची आई, वडील, बायको कोणी त्यांच्याशी बोलत नव्हते. सगळ्यांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं, कारण ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं ते दारात यायचे, शिव्या द्यायचे, उलटसुलट बोलायचे. त्यामुळे घरातल्या लोकांना खूप अपमानित झाल्यासारखं व्हायचं. या माणसाच्या आई, वडील, बहीण, मुलं तर छोटी होती, परंतु बायको, सगळ्यांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि सगळे त्याला सांगत होते की आमचं तुझं काही नातं नाही आहे, तुझ्यामुळे समाजात आमची मान खाली गेलेली आहे, आमचं तुझं काही नातं राहिलं नाही. हा माणूस एवढा दुःखी झाला, एवढा दुःखी झाला की शेवटी नाईलाजाने त्याने आपलं घर सोडलं आणि लांब जाऊन राहायला लागला. कोणालाही आपला पत्ता दिला नाही, अशासाठी की जे पैसे मागायला येतात त्यांना पण कळू नये की तो कुठे राहतोय. दूरवर एका ठिकाणी गेला, एका फ्लॅटमध्ये राहत होता, बिल्डिंगमध्ये. कोणाला काही पत्ता दिला नाही आणि जास्त तो बाहेर पडत नसे, कारण त्याला माहिती होतं मला जर कोणी बघितलं तर त्यांना कळेल मी इकडे राहतो. म्हणून अगदी आवश्यक गोष्टीसाठी तो बाहेर पडायचा, बाकी तो तिकडेच राहायचा. खूप दुःखामध्ये होता, खूप टेन्शनमध्ये होता आणि विचार करत होता की मी काय करू, याच्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू. तो टी व्ही बघत आपला वेळ घालवत होता आणि सकाळच्या वेळेला 7 वाजता तेव्हा झी जागरण चॅनलवर आपला कार्यक्रम यायचा प्रार्थनेचा, तो त्याने पाहिला आणि तो कार्यक्रम पाहून त्याला विश्वास वाटायला लागला की देव जिवंत आहे, तो माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. रोज सकाळी 7ला उठून तो टी व्ही बघायचा, तो कार्यक्रम बघायचा. पण सकाळी 7ला त्याला जाग येत नसे, म्हणून त्याने टी व्हीलाच अलार्म लावून ठेवला, म्हणजे 7 वाजता टी व्ही सुरू व्हायचा आणि आपला प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू व्हायचा. काही महिनेपर्यंत हे होत राहिलं, पण तो दिवसेंदिवस अधिकाधिक निराश होत राहिला. आणि एक रात्र होती जेव्हा तो रडत होता आणि त्याने असा निर्णय घेतला, आज रात्री मला माझं जीवन संपवायचं आहे, मला काहीच मार्ग दिसत नाही आहे, मी कुठूनही प्रयत्न करून याच्यातून बाहेर येऊ शकणार नाही आणि माझे आई, वडील, बायको, बहीण सगळ्यांनी मला आधीच सोडलं आहे, तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, मला मेलं पाहिजे. रात्रभर तो रडला, खूप रडला, विचार केला काय करू काय करू, आणि शेवटी त्याने आत्महत्या करण्यासाठी पंख्याला दोरी लावली, मान त्याच्यामध्ये घातली. त्याला माहिती नव्हते की आता सकाळ झाली आहे आणि 7 वाजत आहेत, कारण रात्रभर तो बेधुंद अवस्थेत होता आणि रडत होता. त्याने त्या फासामध्ये आपली मान घातली आणि फास लागला त्याला. एवढ्यात टी व्हीचा अलार्म सुरू झाला आणि कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीलाच गाणं असायचं, प्यासा हिरण जैसे. जसं त्या टी व्हीतून हे गाणं सुरू झालं, त्याची ती फासाची दोरी तुटली आणि तो खाली पडला. हालेलुया, हालेलुया. विलक्षण विलक्षण प्रकार आहे हा. ज्या वेळेला त्याने फास लावला त्याच वेळेला टी व्हीतून गाणं सुरू झालं आणि तो खाली पडला. आणि तो म्हणतो, मी पडल्यानंतर त्याच ठिकाणी बसून खूप मोठमोठ्याने रडलो आणि मी देवाला म्हटलं, तू मला का वाचवलंस? तू जर मला वाचवलंस तर नक्कीच तुझी काहीतरी योजना आहे. तू मला मरू दिलं नाहीस ना, म्हणजे तू काहीतरी करशील, माझा विश्वास आहे. आत्ता माझा विश्वास पक्का झाला, कारण आज मी संपणार होतो. आज तू मला कसं वाचवलंस?
तो म्हणतो मी त्या जागी बसून खूप मोठमोठ्याने रडलो आणि त्यानंतर मी विश्वासाने प्रार्थना करायची सुरुवात केली. देव काहीतरी करेल. देवाने जर मला एवढ्या चमत्काराने वाचवलं आणि मला मरायचं होतं पण देवाने मला मरू दिलं नाही, म्हणजे देव काहीतरी करणार माझ्यासाठी. तो प्रार्थना करत राहिला. काही महिने निघून गेले. काही परिस्थितीत बदल झाला नाही, पण या काळात त्याच्या हृदयात शांती होती. तो प्रार्थना करत होता आणि त्याला सतत वाटत होतं देव काहीतरी करणार माझ्यासाठी. आणि काही महिने भरल्यानंतर देवाने एक फार चांगली गोष्ट त्याच्यासाठी केली. त्याचं कुठेतरी एक घर होतं जुनं आणि ते विकण्यासाठी किती काळापासून तो प्रयत्न करत होता की हे घर विकलं जाईल तर मला काही कर्ज भरता येईल, आणि ते विकलं जात नव्हतं. पण चमत्कार असा झाला की त्याला जी किंमत पाहिजे होती त्याच्या कितीतरी अधिक पटीने त्याला घराची किंमत मिळाली. ते घर विकलं गेलं. लगेच त्याने कर्ज फेडलं आणि मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायामध्ये पण त्याची भरभराट झाली. तो आपल्या घरी आला, कुटुंबासोबत राहायला लागला. त्याचं सगळं कुटुंब आनंदी झालं आणि मग त्याने येऊन केंद्रात साक्ष दिली, देवाने माझ्यावर केवढं मोठं प्रेम केलं आणि केवढे मोठे उपकार करून देवाने मला वाचवलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, देव आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करतो. प्रत्येकावर. तुमचा कोणी अपमान करतंय, तुम्हाला कोणी तुच्छ लेखतंय, तुम्हाला कोणी कमी समजतंय, याकडे बघून नाराज होऊ नका. देवाकडे बघा. जो देव एवढा महान आहे, एवढा सामर्थ्याने भरला आहे, तो माझ्यावर प्रेम करतो. ही केवढी विशेष गोष्ट आहे. देव आपल्यावर प्रेम करतो हा एकमेव विश्वास आयुष्यभर आपल्याला जिवंत ठेवेल, आनंदी ठेवेल. तुम्ही उदास व्हाल, नाराज व्हाल, एखाद्या संकटामुळे, एखाद्या आजारामुळे, जेव्हा जेव्हा तुम्ही उदास आणि नाराज व्हाल तेव्हा तेव्हा तुमच्या हृदयात हा जो विश्वास आहे ना की देव तुमच्यावर प्रेम करतो, हा विश्वास पुन्हा तुम्हाला आनंद देईल. हा विश्वास पुन्हा तुम्हाला हसवेल आणि हा विश्वास तुम्हाला सांगेल घाबरू नकोस, देव बघतोय तुझ्याकडे. घाबरू नकोस, देवाचं लक्ष आहे तुझ्याकडे. घाबरू नकोस, ही परिस्थिती बदलेल. घाबरू नको, हे दिवस बदलतील. कारण तू देवाचा मुलगा आहेस, तू देवाची मुलगी आहेस आणि देव तुझ्यावर प्रेम करतो. देव तुला कधीच सोडणार नाही. हालेलुया. प्रीती म्हणावी तर हीच, आपण त्याच्यावर प्रेम केलं असं नाही, त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावं म्हणून स्वपुत्राला दिलं आहे. देव आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करतो, प्रत्येकावर. एका बंधूने साक्ष दिली होती. तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांनी ती साक्ष ऐकली असेल. त्यांची पत्नी त्यांच्याशी नीट वागत नव्हती, इथपर्यंत की त्यांचे कपडे पण धुवायची नाही. हे बंधू म्हणतात, रोज मला स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागायचे. मी कपडे धुवायला दिले तरी ती बाजूला काढून ठेवायची आणि त्यांचे कपडे कधीच धुवत नव्हती. आणि असा एक दिवस आला जेव्हा त्यांचे खूप सारे कपडे जमले होते आणि ते कपडे भिजवून प्रार्थनेला आले. जेव्हा आपली निकणेला प्रार्थना व्हायची, ते प्रार्थनेला आले ह्या विचाराने की आता मी कपडे भिजवून ठेवतो, खूप कपडे जमलेले आहेत आणि मग मी संध्याकाळी प्रार्थनेवरून आल्यानंतर मी हे कपडे धुईन. ते प्रार्थनेला आले. त्याने विनंती लिहून टाकली, माझ्या बायकोने माझे कपडे धुतले पाहिजेत आणि माझ्याशी प्रेमाने राहिली पाहिजे. आणि ते म्हणतात, मी घरी पोहोचलो तर काय चमत्कार, बायकोने कपडे धुतले होते आणि ती दोरीवर वाळत घालत होती. हालेलुया. तुमच्यापैकी काहींना वाटेल ही छोटीशी गोष्ट आहे. नाही, ही छोटी गोष्ट नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. 10,000 रुपये कमावणं सोपी गोष्ट आहे, पण एका व्यक्तीचं हृदय बदलणं हे काम फक्त देवालाच जमतं, बाकी कोणाला जमत नाही. ते बंधू म्हणतात, मला एवढा आनंद झाला, मी घरी गेलो तर बघतो तर तिने कपडे धुतले पण होते आणि ती दोरीवर वाळत घालत होती. त्या दिवसापासून ती माझ्याशी चांगलं बोलते पण, कपडे पण धुते आणि चांगली राहते माझ्याबरोबर. माणसाचं हृदय बदलण्याचं काम जगात कुणीच करू शकत नाही, कुणीच नाही. ते फक्त देवालाच जमतं. खूप वर्षापूर्वीची एक घटना आहे. एका आई वडिलांनी आपल्या तरुण मुलीला ब्रदरांकडे आणलं होतं. त्या मुलीचं एका मुलावर प्रेम होतं आणि आई वडिलांची इच्छा नव्हती की तिने त्याच्याशी लग्न करावं. त्यांनी तिला खूप समजावलं, नातेवाईकांनी समजावलं,
चर्चच्या फादरांकडे तिला नेलं, समजावलं, कारण तो मुलगा मूर्तीपूजक होता आणि आईवडिलांची इच्छा नव्हती की हिने लग्न करावं. किती फादरांनी समजावलं, किती नातेवाईकांनी समजावलं, आईने तिला रडून समजावलं. कुणाचं ऐकायला तयार नाही आहे, मी त्याच्याशीच लग्न करणार. शेवटी ते केंद्रात आले आणि ब्रदरांना सांगितलं अशी अशी समस्या आहे. ती मुलगी पण समोर होती. ब्रदर म्हणाले, आता एवढं सगळ्यांनी समजावून झालंच आहे, तर आता अजून मी काय समजावणार, मी फक्त प्रार्थनाच करतो. ब्रदराने त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. तिला काही समजावलं नाही, कारण आधीच समजावायचे शब्द तिला सांगण्यात आले होते. प्रार्थना झाली, निघून गेले. थोड्या दिवसाने आईवडील हसत हसत आले. आमच्या मुलीचं मन त्या दिवसापासून बदललं आणि तिने त्या मुलाला सोडून टाकलं आणि आत्ता आमची मुलगी आमच्या घरात व्यवस्थित राहते. त्यानंतर आई वडिलांची इच्छा असलेल्या मुलाबरोबर तिचं लग्नही झालं. खूप काळ ती केंद्रात येत पण होती, सेवा करत होती. आज तिचं जीवन ती आनंदात घालवत आहे. तुम्ही मला सांगा, हे कोणी केलं? कोणी केलं? माणसाचं हृदय बदलणं माणसाच्या हातात नाही. तुम्ही काही करा, कितीही प्रयत्न करा, पण माणसाचं हृदय बदलायचं काम फक्त परमेश्वर करू शकतो. तोच ज्या बाईने निर्णय घेतला की आत्ता मी माझ्या नवऱ्याचे कपडे धुणार, आधी का करत नव्हती? तिचं हृदय दगडासारखं झालं होतं. तिच्या हृदयात नवऱ्याबद्दल प्रेम नव्हता, कळवळा नव्हता. तो कामावरून यायचा, कपडे धुवायचा, तिला दया येत नव्हती. आणि आता तो प्रार्थनेला गेलाय, प्रार्थनेला पण तो येतच होता, पण तिला कधी दया आली नाही. त्या दिवशी तिला दया आली आणि त्या दिवशी तिने नवऱ्याचे कपडे धुतले. त्या दिवसापासून ती बोलायला लागली, रोज त्याची सेवा करायला लागली. म्हणजे काय झालं सांगा? देवाने तिचं हृदय बदललं. हालेलुया, हालेलुया. तुमची काळजी कुणालाच नसेल तरी लक्षात घ्या, देवाला आपली काळजी आहे. देवाने फक्त आपल्या पृथ्वीवरच्या जीवनासाठीच आपली काळजी केली नाही, स्वर्गासाठी पण त्याने आपली काळजी केली आहे. म्हणून तर येशूचं बलिदान क्रूसावर झालं. हे बलिदान तुम्हाला आणि मला स्वर्गात नेण्यासाठी आहे. म्हणून मी नेहमी सांगते, जेव्हा जेव्हा तुम्ही जीवनात खूप दुःखी होता आणि खूप निराश होता, तेव्हा येशूच्या क्रूसाकडे बघा. येशूच्या क्रूसाकडे जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल, याने माझ्यावर खरं प्रेम केलं. माझ्यासाठी कोणी स्वतःचं रक्त दिलं नाही आणि देऊ शकत नाही, पण याने माझ्यासाठी स्वतःचं रक्त ओतलं आणि त्याने जर माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे, तर तो मला कधीच सोडणार नाही. मला दुःखात राहायची गरज नाही आहे, कारण तो माझ्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आपण देवावर पहिलं प्रेम केलं असं नाही, त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं आहे. देवाच्या प्रेमाकडे बघत राहा, देवावर विश्वास ठेवून राहा. तुमचं जीवन आनंदाने, शांतीने भरून जाईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासाठी होईल की आपल्या विश्वासामुळे हे जीवन संपल्यानंतर देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल. हालेलुया, 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 हालेलुया. रसिका आहेत, ते त्यांचे पती आहेत. ते सांगतात की अवनीच्या काळामध्ये त्यांच्या पतींना एक दिवस ताप आला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण त्यानंतर घरी आणल्यानंतर त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली. ते ओरडायला लागले आणि रात्रीचे बाहेर निघून जाण्याचा ते प्रयत्न करत होते. 3-4 दिवस त्यांना हा त्रास होत होता. या बहिणीने तिच्या पतीला घेऊन निघण्याच्या प्रार्थना करत आली. तिथे विश्वासाने समस्या लिहून विनंती पेटीत ठेवली. त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्या पतींवर झाली आणि आता 3-4 महिने झाले त्यांचे पती पूर्ण बरे आहेत, त्यांना काही त्रास होत नाही. भाऊ, तुम्हाला काय झालं होतं? काय समजत सारखं नाही होतं. चक्करसारखे मी ते बोर्डात ते वायर करत होतं ना लाईटीचे, ते कसं काय म्हणा शौक बा काय नाही लागला. ते खुर्शीवरशी चक्करसारखे आले, तर पडलो, तर खाली पडलो, तर तसाच बेसुद्धा पडलो. आणि त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर काय झालं? त्याला टबली बसले आखी रात मग टबले त्याला काय काय स्वप्नांमध्ये काय दिस माणूस नाते म्हणजे पाठी लागत असं. तर मी सांग काय याला मन झाला आहे काय टबला असा मन लागला आहे. तर तो माझा भावला होता ना, तो दुसऱ्या दिवसाला सकाळच्याला सांग टबला असा लागला, याला असा कोणा तरी नाही चक्कर झाला आहे. तर म्हण काय मन झाला आहे. तर
तर आम्ही मग आता त्या दवाखान्यात घेऊन गेलो ना, दवाखान्याची मग घरा घेणार ना, ते मग रातची मग फार डुबलायला लागला एकसारखा बाहेर निघ ना. मग असे मी तर मग बिहे का म्हणजे काय झालं आहे ना काय नाही सांग ना. मग दुसरे दिवशी माझ्या आईला वाहरला ना. ती मग जशा रातची त्याला जळवा तसा आहे तसा मग ती प्रार्थना करी आया ना. मग तेच जीवनात म्हणजे ते मी जेवण देईन तर त्याला काही काही सांग जीवनात दिस असं किड्याना ते काही मला वाईट जेवण देते सांग. म्हणजे मानसिक त्यांची परिस्थिती खराब झाल्यामुळे त्यांना जेवणात पण किडे वगैरे दिसायचे, कुठे पण निघून जायचा विचार दिस ना. मग आयान मग प्रार्थना मग केली ना. जेवण म्हणजे त्याला मग त्याने जिवाय दिला गरम रांधला ना ना त्यात तेल ना पाणी ओतून दिला जेवणात. तर मग जेवला संत ना मग झोपला ते दिपायशी मग बराच. आणि मग निघण्याच्या प्रार्थना घरात घेऊन गेल्यानंतर काय झालं? तर मग आता सिस्टर होत्या तर त्याने प्रार्थना केली ना. तर त्यावर म्हणजे लिहून टाकला पेटीत, विनंती पेटीत समस्या लिहून ठेवली आणि त्यानंतर ते आता बरे आहेत. बरे आहेत. आता किती महिने झाले ते बरे आहेत? आवनेत तर किती महिने झालं, 2-3 असे झालं. 3 महिने झाले ते बरे आहेत. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. नाव अरुण आहे, तो त्यांचा भाऊ आहे. त्या भावाची साक्ष आहे. त्या सांगतात की गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या जीवनात अशी समस्या, असा आजार होता की अचानक त्याचा चेहरा काळा पडायला लागला. थोडा काळा डाग आला आणि डाग पडता पडता संपूर्ण चेहरा त्याचा काळा पडला. आता जसा तुम्हाला तो दिसतोय तसा नव्हता, पूर्ण त्यांचा चेहरा काळा पडला होता. हात पण सुजले होते आणि पाय पण सुजले होते. हा आजार त्याला 1 वर्षापासून होता. त्याच्या बहिणीने त्याला प्रार्थनेत घेऊन आले. प्रार्थनेत तो येत राहिला, आलासुद्धा, प्रार्थनेत भाग पण घेत होता. तरीसुद्धा त्याचा हाताची सूज, पायाची सूज आणि चेहऱ्याचे डाग जात नव्हते. संपूर्ण चेहरा त्याचा काळा पडला होता. त्यानंतर ही ताई सांगते की 17 ऑगस्टला ब्रदरांचा स्मृतिदिन होता. त्यावेळेला नायगावच्या प्रार्थनेसभेत ती बहीण सांगितली त्याच्या भावाला की तू चल माझ्याबरोबर नायगावला, तिथं तू बरा होशील. तेव्हा 17 ऑगस्टला त्याच्या भावाला घेऊन ही बहीण नायगावच्या प्रार्थने सभेमध्ये गेली. तिथं ब्रदरांचा कोट ठेवण्यात आला होता. त्यावेळेला या बहिणीने त्याच्या भावाला सांगितलं तू विश्वासाने ब्रदरांच्या कोटाला स्पर्श कर, तुझा आजार निघून जाईल. आणि त्यावेळेला असा चमत्कार घडला, एवढा मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला. ही बहीण सांगते ज्या वेळेला जेव्हा तिच्या भावाने विश्वासाने ब्रदरांच्या कोटाला जसा स्पर्श केला, ती ताई सांगते की देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते घरी गेल्यानंतर ती सूज हळूहळू उतरत गेली. चेहऱ्याचे डाग निघून गेले. आता तो चेहरा पूर्ण क्लिअर झालेला आहे. प्रभू येशूने ब्रदरांच्याद्वारे या भावाला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हालेलुया. ताई डोळे उघडा. तुम्ही समोर बघा. हा तुमच्या भावाला तुम्ही सांगताय की 1 वर्षापासून चेहरा काळा पूर्ण पडला होता. अख्खा पूर्ण काळा चेहरा पडेल, अख्खा चेहरा काळा पडेल, अख्खा पाय ना ते कधी सुचेल मला नांगू पण मी नांगतो देवा याच्यावर तोंड ताई डोळे उघडा. डोळे थांबा. तुम्ही सांगताय की पूर्ण त्याचा चेहरा आणि हात पाय सुजलेले, तुम्ही बघितलं डोळ्याने? माझे जवळ आमचे जवळ हात केवढे सुजलेले दाखवा. म्हणजे एवढा हात सुजेल दोन्ही एवढे, पाय पण असं पक्का सुजेल, चेहरा पण ना नांगाय पण त्याच्याकडे पाहावं. म्हणजे त्यांना आता ओळखता पण येत नव्हता असा त्याचा चेहरा होता. तू समोर बघ, कॅमेराकडे बघ. म्हणजे आता जसा चेहरा म्हणजे साफ दिसतो तसा नव्हता, पूर्ण काळा पडला होता. असा मोठा चेहरा होता त्याचा, चेहरा पण सुजला होता. चेहरा सुजेला पार त्याला म्हणजे हुसून माणसं काय झाला याला सांगत काय. ज्या वेळेला 17 ऑगस्टला तुम्ही नायगावला घेऊन गेले ब्रदरांच्या स्मृतिदिनाशी, त्याच्या अगोदर त्याचा चेहरा सुजलाच होता. आम्हाला समज इकडे आहे ना तर पक्का आणि सुजेल होता. आम्हाला जसा सुजेल होता ना माझा हत्थ घेऊन गेलो तसा माझा जाण आलो तिकडं वर्ष करून आलो कोटाला, तसा त्याची सूज देवत गेली ना. मग चेहरा पण सफेद व्हायला लागला. सफेद म्हणजे चांगला व्हायला लागला. ब्रदरांच्या कोटाला स्पर्श केल्याबरोबर सूज उतरत गेली आणि चेहरा पण सफेद क्लिअर झाला. अंगाला पण त्याची चटीशी होती, अंगाला पण चट्टे होते. पण मग म्हणायला दाखवायला बाई मग माझ्या अख्खा बेस झाला आता असं मग सांगायला लागला मला. हालेलुया. तुझी बहीण सांगते की तुझा चेहरा पूर्ण काळा पडला होता. पूर्ण म्हणजे आता जसा तुझा दिसतो तसा नव्हता तसा. आणि हात पाय म्हणजे सुजले होते का? केवढे सुजले होते? पार सुजेल. पार म्हणजे केवढे जरा दाखवू शकतो? म्हणजे एवढे तसे वाहत. एवढा म्हणजे एवढा उंच एवढा हा तुझा सुजला होते पाय पण. पाय पण. मग कसा तू बरा झालास?
इकडं आलो. ही बहिणीच मला घेऊन आली. ते आता बरं असं आहे. तुझी बहीण तुला घेऊन गेली नायगावला. जेव्हा नायगावला जेव्हा तू ब्रदरांच्या कोटाला हात लावायला गेला त्याच्या अगोदर तुझ्या हातापायला सूज होती. हां होते. चेहरा पण सुजला होता. हां काळा पडला होता. हां. मग स्पर्श केल्यानंतर काय झालं? देवाने बेस केला. देवाने बेस केला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्योती वावरे आहे. 1 महिन्यापूर्वी माझा हात खूप दुखत होता. म्हणजे काय तांब्या भरलेला उचलला ना तरी हा अंगठा ते इथपर्यंत पूर्ण हाताला कळ मारून यायचे आणि वजन कायच उचलता नव्हतं येत. तर शनिवारी मी इकडे प्रार्थनेला आलेली. म्हणजे आता तर महिना होऊन गेला असेल. सिस्टर स्टेजवरनं 3 वचनं घेत होत्या तेव्हा मी विश्वासाने हातावर हात ठेवला आणि वचनं बोलत होती. तेवढ्यात मला स्पर्श झाला आणि हाताचं दुखणं पूर्णपणे निघून गेलं. म्हणजे आता उचललं ना वजन तरी काय दुखत नाही. ते 1 महिन्यापासून खूपच अगोदर दुखत होतं. त्याच्यासाठी मी दवाखान्यात पण जाऊन आलेली. पण ते तात्पुरतं बरं झालेलं आणि ते दुखणं पुन्हा झालं. पण त्या दिवसापासून आता अजूनपर्यंत हात अजिबात दुखलेला नाही. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. तशीच माझी दुसरी साक्ष आहे. गेल्या शुक्रवारपासून माझ्या पोटामध्ये आणि कमरेमध्ये खूपच वेदना होत होत्या. त्या रात्री मी पूर्ण रात्र झोपलीच नाही. हॉलमधनं खोलीमधनं हॉलमध्ये अशी म्हणजे फिरतच राहत होती पूर्ण रात्र. आणि दुसऱ्या दिवशी मी इकडे शनिवारी प्रार्थनेला आली. मी एका सिस्टरकडनं त्याच्यासाठी प्रार्थना करून घेतली आणि त्या दिवसापासून म्हणजे दुखायचं. घरी गेली तोपर्यंत पोटाचं दुखणं बरं झालं होतं. थोडं दुखत होते आणि कमरेमध्ये पण थोडं दुखत होतं. नंतर दुखायचं पूर्णपणे बरं झालं. आता 1 आठवडा झाला कंबर आणि पोट अजिबात दुखत नाही. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद द्या. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष आहे की 15 दिवसापूर्वी मला फ्रूट इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे माझ्या पोटात असह्य वेदना होत होता. हा त्रास मला शनिवारी दुपारी झाला होता आणि एवढा त्रास होत होता की मला कंटिन्यू वॉमिटिंग चालू झाली आणि मला रात्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर्स बोलले की तुला ॲडमिट व्हावं लागेल. पण त्याचा 2nd दिवस परिवार असल्याकारणाने मी ॲडमिट झाली नाही. ते बोलले की तुला इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही ॲडमिट करू आणि तुझा त्रास तसाच राहिला तर तुला ॲडमिट व्हावंच लागेल. मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आलं. रात्री 2-3 तास मला सलाईन लावण्यात आली, इंजेक्शन देण्यात आली, मेडिसिन देण्यात आली. पण माझा त्रास तसाच होता. मला पोटात दुखतच होतं. असह्य वेदना होत होत्या माझ्या पोटात. मी हात पकडून चालत होती. असं वाटत होतं की माझा जीव निघतोय की काय. मला कंटिन्यू वॉमिटिंग होत होत्या आणि मी त्याच अवस्थेत घरी आली आणि माझे त्रास तसेच होते आणि रात्रभर मला झोप लागली नाही. त्याच अवस्थेत मी परिवार सभेत भाग घेतला. परिवार सभेत मी कशी तशी गेली आणि तिथल्या बहिणीकडून मी आशीर्वाद घेतला आणि परिवार सभेत व्यवस्थित बसली. पण माझा त्रास तसाच चालू होता. त्यामुळे मग मी घरी आली परिवार सभेतून आणि माझा त्रास कधी बरा झाला हे मलाच कळालं नाही. आज 15 दिवस झाले. मी प्रत्येक वस्तू खाते, मला काही त्रास होते. तसेच मला फार सलाईन लावल्यामुळे माझे हात आणि कंबर दुखत होती. मला चालताना त्रास व्हायचा, बसताना त्रास व्हायचा आणि मला हात वरती खाली करताना सुद्धा त्रास व्हायचा. मी बेडवर झोपायची तरी मला त्रासच होत होता. कमरेत एवढी असह्य वेदना होत होती आणि 15 दिवस मी प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिली आणि आता 15 दिवस पूर्ण झाले. माझा प्रत्येक त्रास निघून गेला. मला काही त्रास होत नाही आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. या बहिणीचं नाव रुक्षणा आहे. त्यांचं वय आता आसपास 47 वर्ष आहे. त्या सांगतात की त्या जेव्हा 8वीला होत्या तेव्हापासून त्यांना सर्दीची समस्या होती आणि त्या सांगतात की त्यांना सर्दी जर झाली त्यानंतर लगेच खोकला व्हायचा आणि त्यानंतर त्यांना सतत कफ होत राहायचा आणि जोपर्यंत इंजेक्शन घ्यायचे नाही तोपर्यंत त्यांचा हा त्रास बरा होत नव्हता. हा त्रास त्यांना जवळजवळ खूप वर्षापासून सुरूच होता. त्या आता इथे प्रार्थनेला येऊ लागल्या. प्रार्थनेला येत राहिल्याने, प्रभूकडे प्रार्थना करत राहिल्याने प्रभूची महान कृपा त्यांच्यावर झाली. आता 1 वर्ष झालेलं आहे. त्यांची समस्या सुटलेली आहे. त्यांना सर्दी होते परंतु सर्दीनंतर खोकला आणि कफचा त्रास अजिबात होत नाही. प्रभूने त्यांना ह्या त्रासातून पूर्णपणे बरं केलेलं आहे. याशिवाय त्यांची एक मुलगी आहे. ती शिक्षणासाठी बाहेर गेलेली आहे. 1 वर्ष झालं. त्या ठिकाणी गेल्यापासून तिला सतत सर्दीचा आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे ती खूप वैतागली होती. आता ह्या वर्षी जेव्हा ब्रदरांचा वाढदिवस होता त्यावेळी ही बहीण आपल्या घरीच प्रभूकडे प्रार्थना करत होती त्या दिवशी की त्यांच्या मुलीला ह्या दुखण्यातून देवाने बरं करावं. त्या दिवसापासून प्रभूची कृपा त्यांच्या मुलीवर झाली आणि तिचा तो त्रास पूर्ण निघून गेलेला आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्हाला सर्दीचा खूप त्रास होता? हो. कधीपासून होता? लहानपणी पण होता. लहानपणापासून होता सर. त्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? सर्दी झाली की कसं? कफ व्हायचे. हो. खोकला व्हायचा आणि कफ व्हायचं. मग ते कसं बरं व्हायचं? ते आता म्हणजे
थुंकी वाटे ते नाही पडायचे, इंजेक्शन घ्यायला लागायचे. इंजेक्शन घ्यावं लागायचं तेव्हा मग ते नंतर बरं व्हायचं असं. हो. हा त्रास तुम्हाला खूप वर्षापासून सुरू होता. कसे बरे झाले तुम्ही? आता प्रार्थना करते आणि वचनं बोलून ते यंदा नाही झाला. यावर्षी एकदा पण तसं इंजेक्शन घ्यावं लागलं नाही, त्रास झाला नाही तसा? खोकला झाला नाही. आणि मुलीला पण तुम्हाला तुमचा त्रास होता? हो, फार खूप त्रास व्हायचा तिकडे, पण आता बरे आहे. तुम्ही प्रार्थना केली तिच्यासाठी, त्यापासून ते आता पूर्ण बरी आहे? प्रार्थना करते ते बरी आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव सपना आहे. हे पती पत्नी आहेत. ही बहीण या बाळाच्या वेळी ज्यावेळी गरोदर होती त्यावेळी 9वा महिना पूर्ण झाला तरी त्यांची डिलिव्हरी होत नव्हती. 10वा महिना लागला त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही, सिझरिंग करावी लागेल. पण या पती पत्नीने प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना केली. प्रभूने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. प्रभूने हा सुंदर मुलगा देऊन त्यांना आशीर्वादित केलेला आहे. ताई, काय झालं होतं डिलिव्हरीच्या काळात? काय नाही झालं, म्हणजे 9 महिना पुरं झालं ना, 10वा लागला तर 10व्या महिन्याचं 15 दिवस गेलं. तर असं बाई लागली सांगाय का म्हणजे तुझ्या सिजरिंग करायला लागलं नाही तर बालाचे कारण नखा वाढतील. तर माझी भावजा आहे ना, ती सांगायला लागली का तू म्हणजे जाऊ नको सिजरिंगला ना, विश्वास ठेव देवावर. तर मी प्रार्थना केली तर नॉर्मल डिलिव्हरी झाली. प्रभूने नॉर्मल डिलिव्हरी होऊन सुंदर मुलगा दिला. भावजा पण दिला आहे. तू या जिने तुम्हाला सांगितलं ती पण आली आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या.
माझ्यावर त्याची प्रीती, माझ्यावर त्याची प्रीती, माझ्यावर त्याची प्रीती. सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याचे आभार माना. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे, तो या ठिकाणी हजर आहे. आपले डोळे बंद ठेवा, आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे आणि तो आपल्यापासून दूर नाही आहे, आपल्या जवळ आहे. जेथे जेथे त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक एकत्र जमतात, तिकडे त्यांच्यामध्ये तो हजर असतो. आपण त्याला पाहू शकत नाही आपल्या मानवी डोळ्यांनी, पण हृदयाने तो तुम्हाला दिसेल. आत्म्यात त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल, कारण प्रभू इथे आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर तो प्रेम करत आहे.
मनातले सगळे विचार, सगळ्या चिंता, सगळ्या कल्पना बाजूला करा आणि फक्त प्रभूकडे बघा. तो किती प्रेमाने भरलेला आहे, किती सामर्थ्याने भरलेला आहे, किती प्रकाशाने भरलेला आहे, वैभवाने भरलेला आहे. जे कोणी विश्वासाने त्याच्याकडे बघतात ते सगळे प्रकाशित होतात. जे विश्वासाने प्रभूकडे बघतात त्यांच्या जीवनातील अंधार पळून जातो. सैतानाची कामं त्यांच्या जीवनातून नष्ट होतात. बघा त्याच्याकडे, तो सामर्थ्याने भरलेला आहे आणि त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे. त्याला जमणार नाही असं काहीच नाही आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या प्रेमावर, त्याच्या सामर्थ्यावर पूर्ण भरवसा ठेवा. तो आपल्यावर प्रेम करतो. त्याच्या प्रेमाची खात्री बाळगा आणि आपलं सगळं दुःख त्याच्या हातात द्या. त्याने म्हटलं आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला विसावा देईन. म्हणून आपलं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमची दुःख, तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या सगळं प्रभूच्या हातात द्या. तो तुमच्या बाजूला उभा आहे तुमचं ओझं उचलण्यासाठी. सगळी चिंता त्याच्यावर टाका आणि त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझा प्रभू आहेस, माझा तारणारा आहेस, माझा स्वामी आहेस, माझा आधार आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तू मला सोडणार नाहीस, मला टाकणार नाहीस, कारण तू खरा आहेस. तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस. बघा त्याचं प्रेम. एवढं प्रेम त्याने आपल्यावर केलं की आपल्याला वाचवण्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला. गव्हाणीत त्याने जन्म घेतला आणि क्रूसावर त्याने बलिदान केलं. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्ग उघडला गेला. प्रभूच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आकाशाहून उंच, समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. त्याने आपल्याला वाचवलं, त्याने आपल्याला खरं जीवन दिलं. आपले हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलास, माझे अश्रू पुसलेस, मला क्षमा केलीस, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. सगळ्यात आधी आठवण करा की तुमच्या मनात कुणाबद्दल राग, द्वेष किंवा कटुता आहे, सुडाचे विचार आहेत, त्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आठवण करा, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, एकसारखा त्यांचा राग येतो. क्षमा करा त्यांना. असे कोण लोक तुमच्या जीवनात आहेत ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, दुःख दिलं आहे, फसवलं आहे. आज त्यांना पण क्षमा करा. प्रत्येक अपराध्याला, प्रत्येक वैऱ्याला क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. म्हणून कुणाबद्दलही राग ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा. कितीही मोठा हाड वैरी असेल, आज त्यालाही क्षमा करा.
तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा इतर कुणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता नम्र होऊन आपली स्वतःची पापं देवासमोर उघड करा, कबूल करा. पाप पदरी घ्या, कारण जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. देवाला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. कबूल करा आपली पापं. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे जे वाईट पाहिलं, तोंडातून जे जे वाईट निघालं, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, व्यर्थ बोललात, जीवनातली गुप्त पापसुद्धा कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत. माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडा आणि पश्चाताप करा, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं. अश्रू ढाळा, प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, मी खूप पापं केली आहेत, तुझ्या समोर उभं राहायची माझी लायकी नाही आहे, कारण तू पवित्र आहेस. मी पापी आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता पापांची क्षमा मागा. आठवण करा, आपल्या पापक्षमेसाठी येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा, क्रूसावरून वाहणाऱ्या त्याच्या पवित्र रक्ताकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. मस पाप्यावर दया कर, मस पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, मस पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर. हे प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो
प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊ. ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली करा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.